हॅलो गाईस, तर सुरू करूया आपण आपल्या न्यू ब्लॉगला. न्यू ब्लॉगमध्ये मोठी आई माझी आली आहे गावावरून आणि मी मोठ्याला नेणार आहे चक्रेश्वरला. तर तुम्ही पण चला माझ्यासोबत. आणि माझ्यासोबत माझा कॅमेरामॅन पण येणार आहे, म्हणजे माझी जिगरी मैत्रीण येणार आहे, म्हणजे माझा कॅमेरामॅन येणार आहे. ब्लॉग शूट. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? कारण कॅमेरामॅन पाहिजे ना, मग तिला मी घेऊन जाणार आहे आणि सोबत मोठी असणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा. चला. तर चला गाईज, आता आपण आलो दत्त मंदिरामध्ये आणि समोर माझी मोठी मम्मी आहे आणि माझा कॅमेरामॅन माझ्या मागून येतो आहे म्हणजे शाहू. तर गाईज, आता आम्ही जस्ट दत्त मंदिराचं दर्शन करून चक्रेश्वरला जातो आहे. आता आम्ही ऑन द वे. तुम्ही पण चला आमच्यासोबत चक्रेश्वरचं दर्शन करूया. आम्ही तिघी पण चाललो आहे. आमच्या तिघींकडे बघण्यापेक्षा आमच्या तिघींची सावली बघा. क्या क्या बात कर रहे? इकडे चालली. इथून थोडं थोडं चालत चालत जायचंय, मग येते मंदिर. गेट आहे तिथं मंदिराचा. तर हे मंदिरासमोरचं गेट आहे गाईस, तुम्ही बघू शकता. आता आम्ही इथून आतमध्ये जाणार आहे. चल मोठाई, चालो. चल शाहू. मोठे आहे आणि शाहूनी चालतीये. इथं आतमध्ये मंदिर आहे. वडाचं झाड बघू शकता, किती मोठं झाड आहे इथं वडाचं. आणि आता आम्ही आतमध्ये एंटर करतोय. माझ्यासोबत मोठी आहे आणि शाहू आहे. इथून आतमध्ये आम्ही एंटर करतोय. चला गाईज आमच्यासोबत तुम्ही पण. वड एकदम स्ट्रॉंग वड आहे इथलं. ते लिहिलेलं आहे गाईज, चक्रेश्वर मंदिर देवस्थान. तर चलो. इथून आतमध्ये एंटर करायचं आहे. चल मोठं आहे. हे बघा तुम्ही, चक्रेश्वर मंदिर किती मोठं आहे. हे गाईज सावतामाळी महाराज. तर गाईज तुम्ही पण दर्शन करून घ्या इथूनच. विठ्ठल रुक्मिणीचं पण मंदिर आहे गाईज इथं. घ्या तुम्ही पण दर्शन करून गाईज. गाईज बघू शकता, आता आम्ही चक्रेश्वर मंदिराच्या आतमध्ये एंटर करतोय. आतापर्यंत जे मंदिर होते ते सगळे ह्याच्या आतमध्येच होते. तर आता आपण मेन महादेवाच्या मंदिरामध्ये एंटर करतोय. मंदिराच्या बाहेर इथं दत्ताचं मंदिर आहे छोटंसं गाईज. तर चला आता मोठी यायला हे दाखवते मी, पाणी. तर चाकणमध्ये राहणाऱ्या लोकांना चक्रेश्वर माहीत असणं एकदम कॉमन गोष्ट आहे. बट जे माझ्या गावाकडे राहतात ना, त्यांना ह्या गोष्टी माहीत नाही. सो त्यांनी हे बघावं म्हणून मी हा ब्लॉग काढते. तर गाईज तुम्ही बघू शकता, इथे आतमध्ये कासव आणि मासे असणार आहेत, जे आता मी मोठी आईला दाखवणार आहे. हे बघा गाईज, तिथे कासव आहेत. देखो किती मोठा फिश आहे गाईज. कथा चल. इथं पण एक फिश होती गाईस, बट हे पाणी थोडंसं घाण झालं आहे ना. छान मोठं आहे. आणि कासव पण खूप छान आहे, छोटे छोटे. तीन बाहेर आहेत, आतमध्ये असतील त्यांचं काय सांगता येत नाही. हे आता हे इथं फिश आहे, लय मोठी फिश आहे गाईस, बट ते दिसत नाही आहे पूर्ण. तर इथं बघणारे लोक पण खूप आहेत. कसं मोठं आहे, बढिया असं. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तर गाईज आत्ताच आम्ही दर्शन करून इथं बसलोय मस्त. एकदम छान वाटतंय थंडीचं. कसं वाटतंय मोठा, कसं रो मंदिर कनी? एकदम सुपर होतं म्हणते मंदिर. तुम्ही पण या नक्की इथे, कारण चाकणमध्ये राहणारे लोक तर इथं येतातच. हे खूप
खूप कॉमन आहे, म्हणजे भरपूर जण इथं येतात. आणि मोठेही स्पेशली गावावरून इथं आली तर पहिला दिवस तिला चाकणमधलं मंदिर दाखवण्याचं काम होतंच. आणि माझ्यासोबत माझ्या कॅमेरामॅनला मी माझ्यासोबत माझा ब्लॉग शूट करायला बोलवलं आहे, पण ते सध्या त्याच्याच फोटो काढण्यात जरा बिझी झालं आहे. त्याला बघावं लागेल जरा, त्याला बघतो थोडं थांबून. अब देख तू अब तू गया बेटा, अब तू गया देख. तुम्ही आता व्लॉग कंटिन्यू करा. अजून तुळजाभवानीचं मंदिर राहिलं जे चक्रेश्वर मंदिरमध्येच आहे, जिथं मी आता मोठ्या आईला घेऊन जाते. तसं तुम्ही पण बघा. चला, तुळजाभवानीचं मंदिर. आणि आता आम्ही इथं जाणार आहे आतमध्ये माझ्या मोठ्या आईला घेऊन. चला, तुम्ही पण दर्शन करून घ्या. तुळजाभवानी मंदिर. चला गाईज आतमध्ये. घंटा वाजवली आहे या ठिकाणी. आपण लॉक येतो. इथं गणपतीचं मंदिर आहे. इथं खाली देवीचा मूर्ती आहे. इथं पण देवीची मूर्ती आहे. हां, तर चला गाईस इथून जाऊया. चला आता आपण जाऊया परत. आताच आपण तुळजाभवानीचं मंदिर बघितलं आहे आणि आता आपण रिटर्न जातो आहे. तर त्या घंटावर कोणाचा हात पुसतो का? हो तर की हात पुसया काही घंटी वाजायला लिहिली आहे, पण त्या दोरीवर पण हात नाही पोचणार आपला. तर चला, जर कोणाचा हात जर पोचला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की माझा हात पोचला होता म्हणून, जे चाकणमध्ये राहतात त्यांनी. तर आता आपल्याला इथून रिटर्न घरी जायचं आहे. दीदी आता विचारू काही. मंदिराची वेळ 7 ते 12. तर गाईस तुम्ही इथं विजिट करू शकता. आम्ही आता रिटर्न घरी चाललो होतो ना, आम्हाला शिव मंदिर दिसलेलं आहे. सो आता आम्ही ह्याच्यामध्ये एंटर करतो. चालू आहे खत्म हो गया भैया मैटर. जस्ट आम्ही आता घरी पोहोचलो. मम्मी दरवाजा उघडते. सो आता मी जातो घरात. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.